तर नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला माहितच असेल मी वेडिंग शूट करिता लातूर मध्ये आलो आहे। लग्नाचा व्लॉग पाहिला नसेल तर आत्ताच माझ्या चॅनलला जाऊन पाहून घ्या। लग्न झाल्या पहिले तर आपल्या कुलदेवाचं किंवा ग्रामदेवाचं दर्शन करायला जात असतात। तसंच आम्ही लातूरच्या ग्रामदैवताला म्हणजे सिद्धेश्वर मंदिरात पोहोचलो होतो। मंदिर तसा खूप छान होता आणि खूप मोठाच होता। मंदिराच्या आत आलेल्या नंदीध्वज बघायला मिळालं। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आणि एकदम शांत होता। मंदिराच्या आत जेव्हा एंट्री घेतलो तेव्हा मंदिराचं हा दगडी बांधकाम बघून खूप छान वाटलं। या मंदिराचा जास्त इतिहास मला माहित नाही, आम्ही पहिल्यांदा चालू होतो त्यामुळे। तर मंडळी आज गुरुवार होता, स्वामींचं तर दर्शन नाही झालं आपल्या सोलापुरातले, पण एक महादेवांचं दर्शन खूप छान झालं। डायरेक्ट आम्हाला एकदम गर्भगृहात दर्शन मिळालं होतं, जास्त गर्दी सुद्धा नव्हती। मंदिराचं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही थेट गाडी घराच्या दिशेने वळवलो। घरापासल्या मंदिराचं दर्शन घेतलं, त्यानंतर एंट्रीचं शूट घ्यायचं होतं मला। भयानी हजारची माळ इथून तिथून पसरली होती आणि फटाके सगळे माझ्या तोंडात उडत होते। एंट्रीचं जेवढं तेवढं शूट घेतलं आणि माझा मित्र बाहेरनं घेणार होता आणि मी आतून शूट घेणार होतो। इथे एक कांड झालं होता, माझा मित्र जो बाहेर थांबला होता त्याचा फोन मधनं स्विच ऑफ झालं होतं, त्यामुळे बाहेरचं शूट करता नाही आलं। यानंतर ना आमच्या वहिनींनी आणि दादांनी एकदम भारी उखाणा घेतलाय, तो बघून घ्या। मंगळसूत्र आहे सौभाग्याची खूण, शशांकरावांचं नाव घेते कारभाऱ्यांची सून। वा वा, जेजुरीचा खंडेराया, तुळजापूरची तुळजाभवानी, रुपालीचं नाव घेतो, आजपासून हीच माझी धर्मपत्नी। तर मंडळी अशा प्रकारे आजचा व्लॉग इथंच संपला। फॉलो नाही केला असेल तर आताच फॉलो करून घ्या। थँक्स फॉर वॉचिंग।